अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आता लवकरच येत्या 29 जुलै 2026 या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. त्या दिवशी व्यास पूजन देखील आहे आणि आषाढी पौर्णिमा देखील आहे. आता गुरुपौर्णिमेत भरपूर सेवेकरी दत्त भक्तांनी स्वामी भक्तांनी आपल्या भरपूर अशा सेवांना संकल्पयुक्त विना संकल्प असेल त्याला सुरुवात केलेली आहे. खूप जणांचं त्यांचं नशीब खरं सांगते एक सेवा त्यांच्याकडून घडली ती म्हणजे 21 दिवसाची सेवा खूप जणांची चालू आहे. त्यांना 21 दिवसांची सेवा जमल्याने त्यांनी 11 दिवसांच्या सेवेला सुरुवात केली आहे. ज्यांना 11 दिवसांच्या सेवेला जमणार नाही त्यांनी 7 दिवसांच्या सेवेला सुरुवात केलेली आहे. आणि ज्यांना 7 दिवसांची सेवा जमणार नाही त्यांनी 1 दिवसीय सेवा जरी केली तेव्हा यथाशक्ती तुम्ही 5, 3, 2 जेवढं काही जमेल तुम्हाला तेवढं जरी तुम्ही पारायण जरी केलं, श्री स्वामीचरित्र सारामृताचं असेल किंवा नामस्मरण असेल, तारक मंत्र असेल किंवा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असेल, हे तुम्ही यथाशक्ती 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस करू शकणार आहेत. त्याला काही मर्यादा नाही. तुम्ही मनोभावे श्रद्धेने तुमच्या मनात विचार आला की मला आज पारायण करायचं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांसाठी किंवा आपल्या दत्त महाराजांसाठी, तर तुम्ही नक्कीच करू शकणार आहे. त्याला काही बंधन नाही. पण आता खूप जणांना हा प्रश्न पडला आहे की ताई, गुरुपौर्णिमेपर्यंतच आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकणार आहेत का? त्याच्यानंतर केलं जमणार नाही का? किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना आता जर मध्ये उपवास तर उपवासाच्या दिवशी आपण काय खायला पाहिजे नेमकं, कुठले पदार्थ खावे, याबद्दल देखील खूप लोकांना प्रश्न पडला आहे. खूप जणांचे इंस्टाग्राम, फेसबुकवर मला प्रश्न आले. म्हटलं याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ करूया जेणेकरून त्याची सगळ्यांनाच माहिती म्हणजे मिळेल आणि ज्यांना भविष्य काळात पारायण करायचे त्यांना सुद्धा जर हा प्रश्न पडला तर त्यांना सुद्धा ही माहिती योग्य ती पद्धतीने भेटून जाईल. तर आता याबद्दल संपूर्ण माहिती आजचे व्हिडिओ देते आहे आणि अजून छोटे मोठे जे काही प्रश्न आहेत ते पण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या मनात फक्त विचार आला ना की मला सेवा करायची आहे, मग तुम्ही कधीही सेवेला सुरुवात करा. फक्त एकच सांगते, बाकी सेवा तुम्ही कधीही सुरुवात करू शकता सेवांना. फक्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जर पारायण तुम्हाला करायचं असेल, मागे तुम्हाला जमलं नाही काही कारणास्तव पण आता तुम्हाला करायचं आहे 6 दिवसाचं पारायण, तर त्याचं उद्यापन तुम्हाला जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हवं असेल तर तुम्ही त्याच्या 7 दिवस आधी चालू करायचं आहे की जेणेकरून 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी तुमचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं उद्यापन येईल. अशा पद्धतीने तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. आता हे झालं. आता खूप जणांचा हा प्रश्न होता की 3 दिवस श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतो का? तर हो, करू शकता तुम्ही. परत सांगेल, जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर उद्यापन हवं असेल गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचं, तर तुम्ही आधी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या अगोदर 2 दिवस आधी तुम्ही ह्या पारायणाला सुरुवात करा जेणेकरून गुरुपौर्णिमेला तुमचं उद्यापन येईल. 3 दिवसीय श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाचं तुम्हाला सांगते आहे. त्यानंतर तो प्रश्न म्हणजेच काय, आता ताई आम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत आम्हाला पारायण करता येणार नाही आहे, काहीतरी सूतक आहे, विटाळ आहे, मासिक धर्म आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत हे पारायण करता येणार नाही आहे. मग आम्ही पारायण कधी करावं, त्याच्यानंतर आम्ही करू शकतो का? तर मी एकच सांगते, गुरुपौर्णिमेपर्यंतच तुम्हाला पारायण करावं असं काही नियम नाही आहे. तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा पारायण म्हणजे गुरुपौर्णिमा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकणार आहेत. कधीही करा तुम्ही पारायण, गुरुपौर्णिमा झाल्यावर सुद्धा करू शकणार आहेत. हे परत सांगते मी तुम्हाला. आणि त्या संकल्प करताना फक्त एवढंच बोलायचं किंवा गुरुपौर्णिमेनिमित्त मला अगोदर पारायण करता आलं नाही म्हणून मी आता गुरुपौर्णिमा झाल्यावर या पारायणाला सुरुवात करते आहे. फक्त गुरुपौर्णिमेसाठी किंवा श्री स्वामी समर्थांसाठी किंवा दत्त महाराजांसाठी करते आहे असं संकल्पामध्ये बोलायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या पारायणाला सुरुवात करू शकणार आहेत. असा काही नियम नाही की गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उद्यापन यावं किंवा गुरुपौर्णिमेच्या निमित्तच आपण हे पारायण करावं असं काही नाही. ज्यांचं खरंच आहे, ज्यांना जमलं, ज्यांचं म्हणजे ज्यांना म्हणजे म्हणतात एक नशिबाने साथ दिली की त्यांचं पारायण पूर्ण होत आहे, ते खरंच भाग्यवान आहेत. पण ज्यांना नाही जमलं आहे काही कारणास्तव तर त्यांनी खरंच सांगते नाराज होऊ नका. तुम्ही गुरुपौर्णिमा झाल्यावर सुद्धा दुसऱ्या दिवशीपासून पारायणाला सुरुवात करू शकणार आहेत. गुरुपौर्णिमेच्या आधी 21 दिवस आणि नंतर 21 दिवस करू शकणार आहेत, काही हरकत नाही. असे पण खूप जणांचे प्रश्न आले की ताई आपल्याला फक्त गुरुपौर्णिमा असेल त्यावेळेस आपण पारायण करावं का? तर नाही, तुम्ही वर्षभरामध्ये कधीही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकणार आहेत. तुमच्या मनात विचार आला की मला पारायण करायचं आहे तर तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. फक्त नियम काय आहे, अमावस्येला सुरू करू नये, पारायणाच्या 7 दिवसामध्ये अमावास्या येऊ नये आणि उद्यापन तुमचं अमावास्याला येऊ नये, एवढा नियम पाळायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं पारायण चालू असताना मध्ये पौर्णिमा सुद्धा आली नाही पाहिजे, हे पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि तुम्ही वर्षभरामध्ये कधी सुद्धा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कधी सुद्धा तुम्ही पारायण करू शकणार आहेत. आपल्याला तर माहिती आहे की प्रत्येक महिन्याला सुद्धा खूप जण पारायण करतात, म्हणजे 12 महिन्यात 12 पारायण त्यांचे होतात.
म्हणून सांगते की मन असा पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचित्र. आणि अजून एक गोष्ट, मासिक धर्म झाल्यावरतीच पारायणाला सुरुवात करा. आपल्याला सुतकाचं तर आपल्याला काही माहिती नसतं. सुतक म्हणजेच काय, एखादी व्यक्ती जर देवाज्ञ झाली तर आपल्याला ते माहिती नसतं, ती गोष्ट कधीही घडू शकते कळत नकळत. पण विटाळ कधी पडणार आहे आपल्याला माहिती असतं खूप लोकांच्या. विटाळ म्हणजेच काय, डिलिव्हरी होणे, गरोदर बाईची किंवा प्रेग्नेन्सी म्हणजे डिलिव्हरी होणे. तर हे आपल्याला माहिती असतं एखाद्याची यावेळेस डिलिव्हरी होणार आहे, तर त्या काळामध्ये आपण ते पारायणाला सुरुवात करू नका, जेणेकरून ते खंडित होईल पारायण. याची एक काळजी घ्यायची आहे. म्हणून सांगते की वर्षभरामध्ये कधीही पारायण करा, सदैव तुमच्या पाठीशी स्वामी समर्थ दत्त महाराज सदैव असणार आहेत. फक्त पारायण घाई गडबडीत करू नका. अजून एक त्याचा प्रश्न की ताई, पारायण करताना कसं वाचन करायचं? मी एकच सांगते, आपल्याला आवाज आपल्या कानापर्यंत येईल या आवाजामध्ये किंवा थोड्याशा मोठ्या आवाजामध्ये जर आपण पठण केलं तर अतिशय उत्तम. घरात हे पारायण करतोय त्यामुळे घरातला वास्तुदोष पूर्णपणे नाहीसा होतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. म्हणून एका नॉर्मल आवाजात तुम्ही हे जर पठण केलं श्री गुरु जयंताचं पारायण तर अतिशय उत्तम, काही हरकत नाही. पण एकदम मोठ्या मोठ्याने पण करू नये. एका लईमध्ये वाचावं, उच्चार जास्त चुकणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि अजून एक सांगते, जे कोणी श्री गुरु ग्रंथाचं पारायण त्यांनी आज सुरुवात केली आहे किंवा भविष्य काळात ते पारायण करणार असेल, त्यांनी आवर्जून सांगते, दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातील पोथी नक्कीच घ्या. बाकीच्या पोथींबद्दल मला खरंच माहिती नाही आहे. मी खरं सांगते, खूप जणांनी मला इंस्टाग्रामवर फोटो पाठवले की ताई हा ग्रंथ चालतो का, या ग्रंथाचं मी पारायण करते आहे. तुमच्याकडे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ऑलरेडी ती पोथी असेल, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही पारायण करू शकता. मी त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही. पण त्या दुसऱ्या पोथींबद्दल मला एवढं काही माहिती नाही आहे. पण मी जेव्हापासून मला कळालं किंवा जेव्हापासून मी पारायण करते आहे श्री गुरु ग्रंथाचं, ते मी दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातील पोथीमधूनच करते आहे. म्हणून मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू शकते. बाकीच्या पोथींबद्दल मला खरंच माहिती नाही, म्हणून म्हटले ते गोष्टी क्लिअर कराव्या. तर तुम्ही तुम्हाला जर ज्यांनी कोणी तुम्हाला पोथी दिली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला त्याच्यात काही नियम अटी असतात, त्यामध्ये तुम्ही जर पारायण केलं तर चालेल, काही हरकत नाही. पण असं म्हटलं गेलं आहे की असं आता खूप जण हा पण प्रश्न की महिलांनी श्री गुरु ग्रंथाचं पारायण करू नये असं म्हटलं आहे. पण असं आहे की हो, जो मेन ग्रंथ होता श्री गुरु ग्रंथाचा तो महिलांनी वाचायचा नव्हता. कारण की त्याच्यामध्ये असे काही शब्द होते, असे काही ओव्या होत्या की जेणेकरून महिलांच्या गर्भावर त्याचा परिणाम होऊ शकला असता. म्हणून त्याचीच आपल्याला एक वेगळीच म्हणजे त्याच्यातलाच एक सारांश घेऊन आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून एक पोथी तयार केली श्री गुरु ग्रंथाची. ती पोथी आता सर्व महिला वाचू शकणार आहेत. मुलं ज्यांना लिहिता वाचता येते ते प्रत्येक जण ते पारायण करू शकणार आहेत. विधवा महिला सगळ्यांना ते पारायण करता येणार आहे. म्हणून सांगते की आता तुमच्याकडे जी सध्या पोथी आहे श्री गुरु ग्रंथाची, त्यातून पारायण करा. जर तुम्हाला दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातली पोथी नाही भेटली तर इथे मी एक दादाचा नंबर पीप करते, त्यांच्याकडून तुम्ही ऑलरेडी पोथी मागून घ्या. आणि आता गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जर म्हणजे आवर्जून गुरुपौर्णिमेसाठीच तुम्हाला पारायण करायचं आहे तर तुम्ही आता तुमच्याकडे जी अवेलेबल आहे पोथी त्यातून पारायण करू शकता, काही हरकत नाही. अजून एक सांगते, मोबाईल मधून पारायण करता येणार नाही. खूप जणांनी मला ताईंनी म्हटलं की ताई मी मोबाईल मधून वाचन करू का, मोबाईल मधून पारायण करू का, तर नाही, मोबाईल हातात घेऊन कुठलंच पारायण करता येत नाही. मी खरं सांगते, नित्यसेवा ठीक आहे, नित्यसेवा आपण करू शकतो, नामजप असेल ते करू शकतो, आपण ते करू शकतो. पण श्री गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे, हे पारायण हे 5वा वेद मानला गेला ग्रंथ आहे. सूक्ष्म रूपामध्ये याच्यामध्ये दत्तमानांचं म्हणजे वास्तव्य असतं. खूप प्रभावी हे पारायण आहे. त्यामुळे कुठल्याही वेगळ्या पद्धतीने आपण हे पारायण करू शकत नाही. खूप जणांचा हा पण प्रश्न होता की आम्ही 5 दिवसामध्ये पारायण पूर्ण करू शकतो का, किंवा एका दिवसाचे 2 दिवसाचे एका दिवसात अध्याय वाचू शकतो का, किंवा आजचे अध्याय उद्या वाचू शकतो का? नाही, हे चुकीचे आहे. तुम्हाला जर खरंच जमत असेल तरच पारायण करा, असं काही नाहीये किंवा तुम्ही करायलाच पाहिजे. तुम्ही कुठलीही दुसरी सेवा करा, मनोभावे श्रद्धेने करा, ती सुद्धा तुमच्या स्वामींपर्यंत पोहोचणार आहे. पण जेव्हा तुम्हाला वेळ आहे, नियम तुम्ही पाळू शकणार आहे, त्याच वेळेस तुम्ही हे 7 दिवसाचं पारायण करा. आणि ते श्री गुरु ग्रंथाचं पारायण 7 दिवसाचं संपवावं लागतं. आजचे उद्या, उद्याचे परवा किंवा उद्याचे आदल्या दिवशी असे अध्याय वाचू शकत नाही. म्हणून सांगते की हे असं नियम तोडून आपण पारायण करू का, त्याची तुम्हाला काही सुद्धा फलश्रुती मिळणार नाही. म्हणून नियम पाळून करा, वेळ असेल तेव्हा पारायण करा, काही गडबड नाही, काही घाई नाही आहे आपल्याला. दुसरी कुठली पण सेवा करा जी तुम्हाला जमेल. आता माहितीये की धावपळीचं आता सध्या आपली कंडिशन आहे, किंवा जॉब आहेत, मुलं आहेत, किंवा इतर काही गोष्टी आहेत. म्हणून सांगते की दुसऱ्या कुठल्या पण नामस्मरण खूप मोठी सेवा आहे, ती तुम्ही करू शकता. स्वामीचे सारामृताचं ग्रंथाचं पारायण आहे ते तुम्ही करू शकता. दुसरी भरपूर सेवा आहेत त्या करा, तुम्हाला नसेल जमत तर. पण नियम मोडून तुम्ही पारायण करू नका. आता हे झालं, तर मोबाईल मधून पारायण करायचं नाही आहे, तुम्हाला हे पण कळालं असेल. खूप जणांचा हे पण प्रश्न की ताई आम्ही जॉबला जातो सकाळी, तर आम्ही संध्याकाळी 6च्या नंतर वाचू का? श्री गुरुचरित्र ग्रंथाचा हा नियमाचा म्हणजे पारायण करण्याचा हा नियम आहे की पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी 4 पर्यंत याचं वाचन करायचं असतं. आपल्याला 4च्या नंतर याचं वाचन करता येत नाही, हा नियम आहे. म्हणून सांगते, जर तुम्ही जॉबला जात आहे तर तुम्हाला पारायण करायची इच्छा असेल, खरंच इच्छा आहे तुम्हाला,
तर पहाटे लवकर उठून तुम्ही 7 दिवस थोडे कष्ट घ्या, पहाटे लवकर उठा आणि पारायण पूर्ण करा. चालेल, काही हरकत नाही. ज्यांना सकाळी वेळ नाही, त्यांनी ज्यांना दुपारी 12च्या नंतर वेळ आहे, 12:30च्या नंतर त्यांनी 1 ते 4 पर्यंत पारायण केलं तरी सुद्धा चालणार आहे. फक्त पारायण करण्याच्या अगोदर जेवण प्रॉपर करून पारायण करायचं नाही. थोडंसं दूध, चहा वगैरे फळं तुम्ही खाऊ शकता, थोडंसं नाश्ता वगैरे केला तरी चालेल, पण प्रॉपर जेवण करून पारायण करायचं नाही. कुठलंच पारायण करायचं नाही, कधीच करायचं नाही. नित्य सेवा सुद्धा प्रॉपर जेवण करून आपल्याला करायची नसते. हे एक नियम लक्षात ठेवा. आता हे सर्व तुम्हाला इथं क्लिअर केलं. आता अजून एक सगळ्यात मोठा प्रश्न की ताई, पारायण काळामध्ये उपवास आला तर काय खायचं? तर तुम्ही उपवासाचे सर्व पदार्थ खाऊ शकता. त्याच्यामध्ये काय आलं? दूध, दही, फळं, लस्सी आहे, ज्यूस आहे, तुम्ही राजगिऱ्याचे लाडू आहेत ते खाऊ शकता. वरई सुद्धा जर तुम्हाला आता ऑप्शन नसतं, दिवसभर आपला उपवास आहे, तुम्ही वरई किंवा साबुदाण्याची खिचडी वगैरे सुद्धा खाऊ शकणार आहे त्याच्यामध्ये. जे तुम्हाला फक्त एवढंच की जास्त जड आणि तेलकट खाऊ नका, जेणेकरून तुम्हाला त्रास होईल शरीराला. कारण की एक तर आपलं पारायण चालू असतं, त्याची एक ऊर्जा खूप मोठी आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली असते आणि त्या जड किंवा आपण एखादं जास्त तामसिक जर खाल्लं तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून सांगते, कारण की लवकर उठायचं असतं, झोप आपली होत नसते 7 दिवसामध्ये पूर्ण. म्हणून सांगते की म्हणजे एक हलके आहार घ्या, जेणे आपल्याला चांगलं शरीराला चांगलं वाटेल, थंडावा जाणवेल. आणि एकादशी जरी आहे, आता आषाढी एकादशी आहे मला माहिती आहे, या काळामध्ये तुमचं पारायण काळ येणार आहे. तर या पारायण काळात आषाढी एकादशी जरी आली, उपवास आला, तरी सुद्धा हलके तुम्ही पदार्थ घ्यावे. बस एवढं सांगेल तुम्हाला. तुम्हाला सांगितलं फळं वगैरे तुम्ही जास्तीत जास्त फळांवर फळं घ्या, ज्यूस घ्या, लस्सी, दूध घ्या वाटलं चालेल, काही हरकत नाही. आणि सांगितल्याप्रमाणे ऑप्शन नसेल तुम्हाला, तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, ते पण चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच आपल्याला उपवासाचे पदार्थ आपण खाऊ शकणार आहेत आणि उपवासाचेच पदार्थ, जे पारायण करणारी व्यक्ती आहे ती व्यक्ती जे पदार्थ खाणार आहे तेच पारायण करताना आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. 2 टाइम पारायण काळामध्ये आरती झालीच पाहिजे, सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवून आरती करायची असते. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल. आणि अजून एक गोष्ट, पहाटे लवकर उठून पारायण करणार असाल तर देवपूजा अगोदर करायची गरज नाही. म्हणून पारायणाची मांडणी वेगळ्या ठिकाणी करायची असते, देवघरासमोर करायची नसते. देवघरासमोर आपण जर पारायणाची मांडणी केली तर पोथी हलू शकते, तिथे आपल्याला देवपूजा व्यवस्थित करता येत नाही. सगळ्यात मोठा प्रश्न खूप लोकांना पडतो तो म्हणजेच काय कारण की ताई आम्ही पहाटे लवकर उठतो, तर देवपूजा आधी करावी का? आम्हाला खूप वेळ लागतो मग देवपूजा करायला. तर नाही, देवपूजा तुम्ही नंतर निवांत करा वाचन झाल्यावरती. फक्त जिथे तुम्ही पूजेची मांडणी केली आहे, श्री गुरुजी ग्रंथाच्या पोथीची, तिथे जे काही तुम्ही मांडली आहे, स्वामींची मूर्ती, फोटो, जे काही असेल, दत्त महाराजांची मूर्ती, फोटो, त्याला रोज स्नान घालावं, अष्टगंध लावावा, फोटो पुसावा, रोज फुलं बदलायची. फक्त जो काही मंगल कलश तुम्ही ठेवला आहे, मंगल कलशाला हात लावायचा नाही, फक्त मंगल कलशाला हळद कुंकू लांबून अर्पण करायचं 7 दिवस आणि फक्त फुल बदलायचं, बस एवढंच. वस्त्रमाळ घातली तर वस्त्रमाळ सुद्धा 7 दिवस तीच ठेवायची आहे, बदलायची नाही. फक्त नैवेद्य रोज बदलायचा, पाणी पिण्याचं रोज बदलायचं आहे, फुलं, आणि रोज स्वामीच्या फोटोला, मूर्तीला स्नान घालून अष्टगंध नवीन लावायचा आहे. त्यांना पारोचं 7 दिवस ठेवायचं नाही, ही एक काळजी घ्या. तर अशा प्रकारे एवढी छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची होती. नक्कीच तुम्हाला कळाली असेल. अजून काही प्रश्न असेल नक्कीच विचारा, मी नक्कीच 100% तुम्हाला याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.